एकूण मी नगराध्यक्ष सचिन सातव आणि त्यांचे सहकारी नगरसेवक त्यांचे 7, त्यामध्ये जितेंद्र बबन राव गुजरही आहेत, असे एकूण 7 उमेदवारांवर माझा आक्षेप आहे आणि मी उद्या त्या बाबतीमध्ये कोर्टामध्ये निर्णयाला धाव घेणार आहे, हायकोर्टामध्ये। जी कायद्याप्रमाणे आज जी निवडणुकीची जी छाननी झाली, या छाननीमध्ये जे आम्ही आक्षेप नोंदवले, जे महत्त्वाचं म्हणजे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी गटातून सचिन सातव ह्यांच्यावर मुख्यतः आम्ही असे आक्षेप नोंदवले की त्यांनी त्यांच्या बारामती नगर परिषद हद्दीमध्ये ज्या त्यांच्या बेकायदेशीर मालमत्ता आहेत, म्हणजे त्यांनी बारामती नगर परिषदकडून त्यांनी रहिवासीच्या परवानग्या घेतल्यात आणि त्या रहिवासीच्या परवानगीमध्ये आणि ह्या बाबतीमध्ये नगरपालिकाही त्यांना, नगरपालिकेचे अधिकारीही तेवढे सामील आहेत। ज्या परमिशन त्यांनी घेतलेल्या आहेत त्या परमिशनमध्ये सर्व परमिशन जे त्यांनी येणे ऑर्डर केल्या त्या आणि बांधकाम परमिशन ज्या घेतलेल्या त्या रेसिडेन्शियल आहेत, म्हणजे रहिवासी स्वरूपाच्या आहेत, पण त्याच्यामध्ये रहिवासी स्वरूपाचा वापर न करता त्यांनी कमर्शियल वापर केला टोटली। जी त्यांची कसब्यातली जी प्रॉपर्टी आहे, जी सातव संकुलाच्या तिथे आहे, त्या संकुलात किंवा त्या प्रॉपर्टीमध्ये त्यांनी एक डॉक्टरला आणि त्यांच्या भाऊ जे सचिन सातवाचे आहेत, म्हणजे भाभी म्हणजे जयश्री सातव यांच्या नावाने ती प्रॉपर्टी आहे, त्यांनी त्यांच्या पुतण्याला सूरज सातव यांना जी ती प्रॉपर्टी भाडेतत्वावर दिली। आता तुम्ही समजून घ्या, भाडेतत्वावर तिथं काय चालू आहे की श्रीनाथ होंडाचं शोरूम आहे, होंडाचं शोरूम आहे 2 व्हीलरचं, पण ती भाडं तरी कशासाठी दिली, कमर्शियल यूजला, पण त्याची परवानगी कशाची आहे, रेसिडेन्शियलची। आता तुम्हीच सांगा, रेसिडेन्शियलची परमिशन असताना कुणी ह्यांचा करार कसा काय केला, म्हणजे चुकीची कागदपत्र वापरून, फर्जरी डॉक्युमेंट करून, असं वाटत नाही ऐका, फर्जरी डॉक्युमेंट करून तयार करून ही करार तयार करण्यात आला। म्हणजे अशी खोटी माणसं एवढ्या मोठा लोकांची, बारामतीकरांची फसवणूक करतात आणि त्याला कर किती आहे, फक्त 30,000 रुपये। नगरपालिका, बारामती नगरपालिका त्याच्यावर कर किती आकारती, फक्त ती घरपट्टी किती आहे, फक्त 30,000 भाडेकरू ठेवलाय। मी तुम्हाला भाडेकरू हा विषय का सांगतो की आताच नव्याने जी स्थापत्याने जी घरपट्टी आकारणीचा सर्वे केला, त्याच्यामध्ये अनेक लोकांना म्हणजे 600 स्क्वेअर फुटाच्या ज्यांची घरं आहेत, फ्लॅट आहेत, ज्यांनी भाडेकरू दिलेला आहे, त्या लोकांना 8 ते 60 हजार रुपये त्यांना घरपट्टी आली आणि जवळजवळ 40,000 स्क्वेअर फुटाच्या बांधकामाला घरपट्टी किती आली, 30,000 35,000। आता हा उद्याचा बारामतीकराचा नगराध्यक्ष होणार आहे या नगरपालिकेचा। असं वाटत नाही का की हे हुकुमशाही पद्धतीने बारामती नगरपालिकेची निवडणूक चाललेली आहे? हुकुमशाही पद्धतीने म्हणजे आजच्या ज्या छानण्या झाल्या, या छाननीमध्ये ज्या निवडणूक अधिकारी आहेत ह्यांनी ह्या आजच्या प्रक्रियेवर जी म्हणजे लोकशाही आपण म्हणतो, भारताचं संविधान लोकशाही पद्धतीने चालतं, पण आम्हाला आज कळालं की पॉवरचा वापर कसा केला जातो। आता तुम्ही सांगा, सचिन सातवाचं जे राहतं घर आहे त्याच्यामध्ये त्यांनी शोरूम बांधलेले आहेत, घर आहे, शोरूम बांधलेलं आहे। आता हे अतिक्रमण नाही का? तमाम बारामतीकरांना माझा हा सवाल आहे, हा अतिक्रमण नाही का? रहिवासी परवानगी आहे आणि बांधकाम कशाचं आहे, कमर्शियल। आणि अनेक छोटे मोठे त्यांनी तिथं गॅरेज जिथं आहे, त्यांचं शोरूम आहे तिथं। ऐका, पंकज भुसे आणि उपमुख्याधिकारी ज्या मॅडम आहेत त्यांनी काय निर्णय दिलेला आहे तुम्हाला? निर्णय त्यांनी दिलेला आहे कोर्टाचा। आता माझी तक्रार होती की अतिक्रमणच्या बाबतीमध्ये 52-53चा नगर रचना अधिनियम 1966च्या कलम 52-53 आणि 54ची माझी मागणी होती। तर निवडणूक अधिकारी ज्या आहेत त्यांनी मला 16 कलम आणि 44 कलम जे नगरपालिका अधिनियम 1965चं हे कलमाच्या अनुषंगाने निर्णय दिलाय। आता एवढा जर मिळून मिसळून असणारा जर अधिकारी, निवडणूक अधिकारी असेल तर ह्या लोकशाहीवर, ह्या निवडणूक प्रक्रियेवर बलात्कार झाल्याशिवाय राहणार आहे का?
दुसरीकडे मी माझं एक सुस्पष्ट आव्हान असेल, जी बारामतीमध्ये ह्या नगरसेवकांनी जी त्यांची मक्तेदारी केलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने जी ठेकेदारी पद्धती चाललेल्या आहेत बारामतीच्या विकासाच्या नावावर आणि बारामतीकरांकडून ज्या मोठ्या प्रमाणात जे कर आकारले जातात, म्हणजे कर कसले तर घरपट्टी कर. आता घरपट्टी कर लोकांना ह्या बारामतीमधल्या लोकांना जर सोय सुविधा नसतील, जर ड्रेनेज लाईन नसतील तर त्यांच्याकडून घरपट्टी आकारली जाणार नाही. जर लोकांना दूषित पाणी आलं, आणि त्यांची तक्रार आली तर त्या लोकांकडून पाणीपट्टी आकारली जाणार नाही वर्षाची. ही पहिल्यांदा लोकांना, आणि जे मुंबई सारखे मोठमोठ्या सिटी सारखे जे कर केलेले आहेत ती कर अजिबात बारामतीमध्ये लागणार नाही. ज्या अमराईमध्ये परिसरामध्ये 1600 रुपये फक्त पाणीपट्टी, तशीच तमाम बारामतीमध्ये, बारामती ग्रामीण भागामध्ये, बारामती रुई, बारामती तांदळवाडी, बारामती ग्रामीण भागामध्ये आणि बारामतीच्या इतर मुख्य शहरामध्ये तेवढीच पाणीपट्टी आकारली जाणार. आणि पाण्याचे जर विनाकारण निस्ते तळे तयार केलेले आहेत आणि पैशाचा निस्ता ही जे करप्शन झालेले आहेत आता ते पूर्ण बंद करणार.